आम्ही औरंगाबाद, अमरावती, औरंगाबाद, संभाजीनगर या ठिकाणी सर्व शेतकरी संघटनेच्या मीटिंग झाल्या. त्यात बच्चू कडू होते, राजू शेट्टी होते, परत अशोक ढवळे होते, डॉक्टर नवले होते, शरद जोशी विचारमंचाचे पवार होते, नंतर उद्धव ठाकरेच्या पक्षाचे कैलास पाटील होते, राष्ट्रवादीचे टोपे साहेब होते. आणि तिथे एक निर्णय आम्ही घेतला की शेतकऱ्यासाठी आपण परिषदा घ्यायच्या. मग बारामती हा इलाका आला का म्हणलं मी आणि आम्ही पवार म्हणून आहेत आपले शरद जोशीचे अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष मिळून सर्वांनी म्हणलं इथे एक बारामती इंदापूरच्या दरम्यान घ्यावा. नंतर राष्ट्रीय समाज पक्ष सांगोल्याला एक मेळावा घेतोय. बच्चू कडूंचा परवा ह्याला झाला, अमरावतीला झाला. आमच्या ज्या आम्ही सर्व संघटना एकत्र येतोय त्या त्या पक्षाने एक एक प्रोग्राम शेतकऱ्याला जागृतीसाठी ह्या घ्यायचा. ह्या राज्य सरकारनं सांगितलं होतं विधानसभेच्या अगोदर की आम्ही 7-12 कोरा करू, त्यांची आठवण करण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यात दुर्दैव की निसर्गाचं संकट आल्यामुळं हा ओला दुष्काळ पडला आणि बहुतांशी मराठवाडा, सोलापूर जिल्हा ह्या ठिकाणी, धाराशिवला अतिनात शेतकऱ्याचं नुकसान जोरात झालं. एका शेतकऱ्याच्या 20-20 जर्शा गाई, ज्याची 1.5 लाख म्हैशी अशा वाहून गेल्या. नंतर नदीच्या, शिना नदीच्या काठचं, गोदावरीच्या काठावरची नद्याचं जे जमीन होती ती खरडून पुरी गेलेली आहे. 1 एकर जर जमीन भरायची असेल तर 6 ते 7 लाख रुपये खर्च येतो. आणि ह्या राज्य सरकारचं काल पॅकेज डिक्लेअर आमच्या राष्ट्रीय महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी काशीनाथ शेट्टीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना निवेदन दिले की आम्हाला एकरी 50,000 रुपये द्या. राज्य सरकारने 31,000 कोटीची मदत. हो, 31,000 कोटीची 75,000 कोटी एकर जमीन गेलेली आहे. आणि त्याने 41 कोटी एकर जमीन सुद्धा पैसे दिलेले नाहीत. आणि एक सोयाबीन लावण्यासाठी 1 एकरला 22,000 रुपये खर्च येतो आणि तुम्ही किती देताय? 8,500 रुपये. हे कुठं बसतंय? कुठं? एका म्हैशीची किंमत 1.5 लाख असते, तुम्ही किती देताय? 31,000 रुपये. म्हणजे ह्यातून काय ती घडणार आहे काय? म्हणून आमचं म्हणणं आहे की राज्य सरकारला किंवा तुम्ही 7-12 पहिला कोरा करा आणि ओला दुष्काळचा जे रिअली आहे त्यात 60 आणि 61% पंचनामा व्हायला लागले, 100% पंचनामा नाही व्हायला लागलं. आणि तुम्ही NDRFच्या जे नॉर्म्स आहेत तीच तुम्ही अडॉप्ट केलेलं आहे. म्हणजे इंडिया आपलं काय म्हणणं आहे की 47,000 रुपये खरडलेल्या जमीन द्या, तेच तुम्ही देणार का? विना कंपनीचं तुम्ही नाटक सांगताय. नरेगेला पैसे कुठे आहेत? 3 लाख तुम्ही देणार आहे ती. हा ह्याच मोठ्या ज्या ह्यांनी काम केलंय आपल्या उद्योगपतीने, कॉन्ट्रॅक्टर लोकांनी, त्यांचं द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. आत्महत्या केले, 72 लोकांनी आत्महत्या केल्या, शेतकरी लोकांनी आत्महत्या केल्या. म्हणजे अशा किती आत्महत्या तुम्ही घडवून आणणार आहे? म्हणून आमचं म्हणणं आहे राज्य सरकारला की ही तुटपुंजी मदत आहे. पहिला तुम्ही 7-12 कोरा करा आणि ह्यांची जास्तीत जास्त तुम्ही ह्यात पैसे वाढवण्याचा प्रयत्न करून ही जी गोष्ट आहे तर हे घडावं यासाठी आम्ही मंडळी सारी फिरायला लागलो आहे. आणि ह्यातून काय मूल रडल्याशिवाय तर आहे उचलत नाही. म्हणून हे महाराष्ट्रामध्ये आम्ही शेतकऱ्याला जागरणी करण्याची भूमिका करतोय. विशेष म्हणजे तर बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील, राकेश टिकेत असतील, डॉक्टर नवले असतील, आम्ही साऱ्या शेतकरी संघटना साऱ्या ज्या आहेत त्या सर्वांना एकत्र घेऊन आम्ही या शेतकऱ्याच्या मुद्द्यासाठी एकत्र यायचा प्रयत्न करतो. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटलंय की शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा नाद आहे. आता ते काय होते, त्यांच्या सरकारची मला वाटतं व्यवस्थाच ते असेल तसं मग त्यांच्या तोंडातून ते आलं. बाबासाहेब पाटील असं म्हणायला नाही पाहिजे होतं. बाबासाहेब पाटील बी शेतकरी आहेत. आपण संविधानिक शपथ घेतो त्यावेळेस आपण वी आर द ट्रस्टी ऑफ द पीपल, यू आर द नॉट द ट्रस्टी ऑफ द ओन, हे लक्षात ठेवून मिनिस्टरनं काम करायचं असतं. पण ते मिनिस्टरनं तसं बोलायचं तर चूक आहे, शेतकऱ्याचा अपमान आहे ते. आणि ही राज्य सरकारचीच धोरण दिसतंय मला वाटतं, त्यांच्या तोंडातून आले मंत्री महोदयच्या. म्हणजे हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीची इच्छा दिसते असं बोलण्याचं. बिलकुल काय नाही. परवा आमचा अमरावतीला झाला, संभाजीनगरला झाला, धाराशिवला झाला, काल मी चंद्रपूरला होतो. आणि आता हे ह्याच्यात आहे असं काय नाही. त्यामुळं आदरणीय दादा असतील किंवा हे असतील, आम्ही सर्वांच्या ठिकाणी घेतोय. आम्ही रोज ठिकाणी प्रोग्राम चाललाय, इथंच घ्यायचा. ती बारामती किंवा इंदापूरला आमचं होम ग्राउंड माझं 35 आहे ना आमचं. त्यामुळं ह्याच्या विरोधात त्याच्या विरोधात असलं काय नाही. आता कुठलं इलेक्शन नाही, मत मागण्यासाठी फिरत नाही. आम्ही महाराष्ट्रातल्या 33 जिल्ह्यापैकी 36 जिल्ह्यापैकी 31 जिल्ह्यात मी स्वतः फिरलोय. बच्चूभाऊ फिरायला लागले, राजू शेट्टी फिरायला लागले. आम्ही लोकांना जाऊन जोडण्याचा प्रयत्न करतो. काल कुठं होतो बघा, चंद्रपूरला होतो. तुमच्या चॅनलला समज असेल तिथं. त्यामुळे आम्ही रात्रभर प्रवास करतोय, दिवसभर सभा घेतोय, रात्रभर प्रवास करतोय. त्यामुळं नुसतं इथंच इंदापूर किंवा बारामतीचं आहे असं काय नाही. आम्ही महाराष्ट्रात सर्व ठिकाणीच आम्ही फिरतोय, भारतभर फिरतोय.
सरकार तुटपुंजी मुदत करते, कर्जमाफी करणार नाही अशी घोषणा देखील म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून दिसतंय. नेमकी तुमची भूमिका काय असणार? आमचं कसं आहे, जनतेला जाग करणं. प्रजा समाज जर जागा झाली तर राजा समाजाला भिकारी बनवणं. ह्यांचं सरकार उलटण्यासाठी जे जे करता येईल ते करावं लागेल. म्हणून आपण लोकांना शान केलं पाहिजे ना पहिला सुटला. दुधाच्या दराबद्दल असेल, शेतकऱ्याच्या बद्दल असेल, या साऱ्याच गोष्टीसाठी करण्यासाठी आमचे हे जागरण मेळावे चाललेत आणि त्या माध्यमातून जनतेचा कानावर जाईल, लोक शाने होतील, समजतील, अशा हेतून आमचं चाललेलं आहे. हे मंत्री मुख्यमंत्रीच्या दारात होतो. काल नागपूरला होतो, परवा आम्ही काल चंद्रपूरला होतो. विशेष म्हणजे बच्चू भाऊ मला होते, काल पुण्याला होते. राजू शेट्टी फिरतात, काल बेळगावला होते. त्यामुळे आम्ही शेतकरी जिथं असेल तिथं आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. तुमची भूमिका पक्षाची काय असणार? आज आता सध्याला शेतकऱ्यासाठी आलोया. आम्ही सारे शेतकरी नेते एकत्र येऊन शेतकऱ्याचा कसा 7-12 कोरा व्हावा या इच्छेसाठी आलोया. अजून राजकारण करताना त्यावेळेस बघू ना, तुम्हाला सांगितलं बोलवलं जाईल, चॅनलवर मुलाखत दिली जाईल इलेक्शनच्या वेळेस. देवेंद्र फडणवीस, अजित दादा, एकनाथ शिंदे कृषी मंत्र्याला विनंती आहे की 7-12 कोरा करा आणि आमच्या शेतकऱ्याची दिवाळी गोड करा. एवढीच त्यांना नम्रताची विनंती आहे.